नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला। आज आपण घेणार आहोत मराठी व्याकरणातील महत्त्वाचे अतिसंभाव्य प्रश्न जे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये रिपीट होतात। आपला प्रश्न आहे, यथाशक्ती या शब्दाचा समास कोणता? पर्याय 1 अव्ययीभाव, पर्याय 2 तत्पुरुष, पर्याय 3 बहुव्रीही आणि पर्याय 4 द्वंद्व। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अव्ययीभाव समास। आपला पुढचा प्रश्न आहे, कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आणि आपले पर्याय आहे पर्याय 1 उपकृत, पर्याय 2 निष्ठुर, पर्याय 3 निर्दयी, पर्याय 4 कृतज्ञ। आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कृतज्ञ। पुढचा प्रश्न आहे आपला, अति तिथे माती या म्हणीचा अर्थ काय? पर्याय 1 अति श्रम केल्यास यश मिळते, पर्याय 2 अतिरेक केल्यास नुकसान होते, पर्याय 3 खूप विचार केल्यास मार्ग सापडतो आणि पर्याय 4 मेहनत केल्यास धन मिळते। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अतिरेक केल्यास नुकसान होते। आपला पुढचा प्रश्न आहे, आपण कधी भेटणार या वाक्यात कोणते विरामचिन्ह आहे? पर्याय 1 पूर्णविराम, पर्याय 2 स्वल्पविराम, पर्याय 3 प्रश्नचिन्ह आणि पर्याय 4 अर्धविराम। आपल्या ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रश्नचिन्ह। आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते तालव्य व्यंजन आहे? पर्याय 1 ट, पर्याय 2 च, पर्याय 3 म, पर्याय 4 प। आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 च हे तालव्य व्यंजन आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, तू उद्या भेटशील का या वाक्याचा प्रकार ओळखा। पर्याय 1 उद्गारार्थक, पर्याय 2 प्रश्नार्थक, पर्याय 3